काय झालं माहिती आहे काय, खूप वाईट बातमी आता आम्हाला कळली बघा थोड्या वेळापूर्वीच. सुमेध आणि मम्मीनं आता निघालेत अर्जंटमध्ये. व्यवस्थेचा आता मम्मी आणि मी ना खाली आलो होतो फिरण्यासाठी. जरा मस्तपैकी पाऊस वगैरे थांबला, छान वाटते उलट. पाऊस पडून गेला. हा ना, थोडंसं ना पाणी झालं आता गार्डनमध्ये, तुम्हाला दिसत असेल पाणी पाणी झालं, त्यामुळे आता नको जास्त फिरायला, हळूच आहे. एवढं भारी वाटतं ना आता खाली फिरताना, पाऊस थांबला म्हणून खरं तर एवढं छान वाटतंय. कारण की खूप थंडगार हवा पण सुटली, खूप फ्रेश वाटायला लागले. जायचं वरती आता, थोडंसं फिरायचं अजून. नाही थोडं फिरून झालं फिरून. पाऊस परत चालू झाला. हलकासा येतो ना. थोडा परत चालू झाला, कारण थोडासा थांबतोय, थोडा चालू होते. हवा येते ना जोरात. छोटी छोटी किती भारी झाडे. आता इथे बसू शकतो, पण पाऊस येतोय ना म्हणून आता नको. थोडं वेळ फिरायचं होतं, पण पाऊसच आला म्हणून परत आलो रिटर्न. घरी आलोय आणि करून आणि गरमागरम पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. आपल्या इथे गॅलरीमध्ये ना नेहमीच एवढं छान छान अशा इथे चिमणे येऊन बसतात. त्यांना माहिती झाले की मी त्यांना ना इथे बिस्किट देतो. आता बघा मी इथे टाकतोय, फक्त बघा आता ते कशी येणार लगेच. गाईस तुम्हाला आता दिसत असेल मी जे बिस्किट टाकलेलं ना, तर चिमणी बघा बरोबर आली आणि आता खाऊन जाते बिस्किट. सुमेध आणि मम्मीनं आता निघालेत अर्जंटमध्ये. समोर कॅब येऊन थांबली आहे. सुमेध सावकाश जा बरं का. टायमिंग चेक केला किती वाजता काय गाडी? नाही, जाऊनच ते बॅक टू बॅक असतात ना, आता जाऊन बघावं लागेल किती वाजता. बॅग डिकीट ठेव. नाही राहू दे. व्यवस्थित जा. गेले आता मम्मी आणि सुमेध. तर आता ना जस्ट मी मम्मीला आणि सुमेधला सोडून आलोय. काय झालं माहिती काय, खूप वाईट बातमी आता आम्हाला कळली बघा थोड्या वेळापूर्वीच. काय झालं माहिती का, की आमचे नाशिकला ना मम्मीचे मामा राहतात, डिफेन्स ऑफिसर होते, क्लास 1 ऑफिसर. बरेच दिवस झाले ते आजारी पण होते. आम्ही लास्ट टाइम नाशिकला इथं गेलेलो बघा, मी ब्लॉग पण बनवलेला, तेव्हा पण आम्ही भेटून आलो होतो त्यांना. त्यावेळेस पण खूप खराब तब्येत होती त्यांची. काय झालं, ते हॉस्पिटलमध्ये ना खूप दिवसाला ऍडमिटच होते. खूप महिने झाले ना, मामा खूप आजारी पण होते, त्यांची तब्येत खूप खराब झाली होती. म्हणजे आम्हाला ना थोड्या वेळापूर्वी फोन आला होता की त्यांचे पूर्ण जेवढे पण ऑपरेशन वगैरे झाले, खूप तब्येत त्यांची खराब झाली होती. आणि अचानक मग काय झालं, डॉक्टरनी नो गॅरंटी सुद्धा सांगितलेली. पण त्यानंतर सुद्धा हॉस्पिटल वगैरे करून पण शेवटी आज म्हणजे ते वारले सकाळी. तर त्यामुळे कसं झालं, आम्हाला आता थोड्या वेळापूर्वी कळालं. मग त्यानंतर खूप अर्जंटमध्ये सुमेध आणि मम्मी या दोघांचं आम्ही पटकन सगळं आवरून वगैरे दिलं. तर आता मम्मी आणि सुमेध गेलेत. तर बघूयात आता ते कधी पोहोचतील. इथनं मला वाटतं 5-6 तासाचा प्रवास आहे पुणे टू नाशिक. तर आता बघू, बसने गेले ते. तर आता करुणा आणि मीच घरी आहोत दोघे जण. त्यामुळे आता थोडंसं टेन्शन वगैरे आलेले आता, त्यामुळे जास्त ब्लॉग करण्यामध्ये सुद्धा माझं काही मनच नाही आता, कुठेच मन लागत कशातच मन लागत नाही सकाळपासून. खरं तर असं ऐकलं ना, तर त्यामुळे कसं आता पूर्ण मन डिस्टर्ब झाले की आता काय बनवू काय नाही, काही सुचत सुद्धा नाही उलट. कारण मामाना खूप प्रेमळ पण होते आणि त्यांनी लहानपणापासून मम्मीला सर्वांना खूप जीव लावलेला आहे, आम्हाला पण सर्वांना. पण एकदमच असं न्यूज आल्यानंतर वाईट वाटतं ना एकदमच माणसाला. असं झालं. त्यामुळे कुठे मन पण लागत नाही आमचं पण दोघांचं. आणि नेमके आम्ही दोघंच घरी आहोत आता सध्या. मग मी खरं तर ना ब्लॉग सुद्धा शूट करणारच नव्हतो, पण आता मी सकाळ नंतर ना डायरेक्ट आता मी ब्लॉगला परत म्हणजे कंटिन्यू करतोय. तरी पण ना सकाळी मम्मी आणि मी खाली फिरण्यासाठी पण गेलेलो, त्यावेळेस पण एवढं काय माहिती नव्हतं आम्हाला. वरी आलो, नाश्ता वगैरे केला, त्यानंतर फोन आला. मग तेव्हापासून पूर्ण मन डिस्टर्ब झाल्याने खूप दुःख झाले उलट आता. म्हणून ना मी म्हटलं कंटिन्यू करू का नको करू. सध्या काय झालं, आमच्या चौघांना सुद्धा जाणं पॉसिबल झालं नाही. थोडंसं अर्जंटमध्ये जायचं होतं म्हणून सुमेध आणि मम्मी समोर गेलेले. आता उद्या जमलं तर ना करुणा आणि मी जाणार आहोत, बघूयात आता. तर गाईज आता ब्लॉगला ना मी इथेच थांबवतोय, कारण कसं आहे ना की माझं मन सुद्धा कुठेच लागत नाहीये, काय करमत सुद्धा नाहीये बिलकुल. आणि काय करण्याची इच्छा सुद्धा होत नाहीये, म्हणजे बिलकुल असं बेचैनी करमत सुद्धा बिलकुल नाहीये. त्यामुळे ना हा ब्लॉग सध्या मी इथेच थांबवतो. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.